संत गजानन महाराज मंदिर शहर पोलीस स्टेशन कारंजा येथील सामूहिक पारायण कार्यक्रमाला कारंजेकरांचा उत्तम प्रतिसाद. आमदार सईताई डहाके यांनी दिली भेट. भाविकांच्या आनंदाला उधाण. कारंजा लाड रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कारंजा लाड येथील शहर पोलीस स्टेशन आवारातील श्री संत गजानन महाराज मंदिरात पारायण वाचक हरिभक्त पारायण सौभाग्यवती पुष्पलताताई गुलाबराव गावंडे यांच्या अमृतमय वाणीमधून एक दिवसीय संत गजानन विजय ग्रंथांचे सामूहिक पारायण पार पडले. यावेळी संत गजानन महाराजांचे 1100 महिला पुरुष भक्तजनांनी सामूहिक पारायणात सहभागी होण्याचा परम आनंद लुटला. याबाबत अधिक वृत्त देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तथा संत गजानन महाराज मंदिर कारंजाचे सेवाधारी संजय कडोळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार या सामूहिक पारायणात मोठ्या संख्येने माऊली भक्तांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी कारंजा येथील लोकप्रिय महिला आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी पारायण मंडपाला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि पारायण वाचक हरिभक्त पारायण सौभाग्यवती पुष्पलताताई गावंडे यांचा सत्कार केला. त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. भाविकांकरिता संत गजानन महाराज मंदिर सेवाधारी मंडळाकडून अल्पोपहार, चहापाणी, पिण्याचे पाणी इत्यादी सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती. सायंकाळी महाआरती होऊन भाविकांकरिता महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकडो सेवाधारी मंडळींनी श्रमदान करून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले. श्रद्धा, सबुरी, शांती, संयम व कमालीची शिस्त ठेवून महाराजांच्या भक्त मंडळींकडून पार पडलेल्या या आनंददायी कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळविले आहे.